स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। माझं नाव आहे सूरज मटकर आणि मी या चॅनलवरती स्किन आणि हेअर केअर व्हिडिओज बनवतो। तर आजचा आपला व्हिडिओ टॉपिक असणार आहे बिगनर स्किन केअर रूटीन फॉर ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किन। आणि यात कुठलाही मोठा तामझाम नसून हे फक्त आपण 4 प्रोडक्ट्सनी करणार आहोत ज्याने तुम्हाला डेली रूटीनमध्ये इझिली फॉलो करता येईल। तर चला सुरू करूया। तर आपल्या रूटीनमध्ये फर्स्ट स्टेप आहे चेहरा क्लीन करून घेणं। त्यासाठी आपल्याला पहिला तो चेहरा भिजवून घ्यायचा। तर माझ्याकडे बेसिक नाही त्यामुळे मी इकडे स्प्रे वापरतोय। चेहरा पूर्ण एकदा तुम्ही ओला करून घेतलात की मग आपल्याला फेस वॉश वापरायचं आहे। तर आपल्याला बेसिक सॅलिसिलिक ऍसिड फेस वॉश वापरायचं आहे। सॅलिसिलिक ऍसिड फेस वॉश हेच आपल्या ऑइली आणि ॲक्ने स्किनसाठी योग्य असतं। तो आपल्याला फेस वॉश थोडंसंच घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला वाटेल की आपण जास्ती प्रोडक्ट वापरलं की जास्ती आपल्या चांगले रिझल्ट मिळेल, तसं काही नसतं। तुमच्या फेसवरती जेवढं तुम्ही जास्ती प्रोडक्ट वापराल तेवढा तुमचा फेस जास्त खराब होणार। कारण का स्किन केअरचा एक बेसिक रूल आहे लेस इज मोर। तर आपल्याला पहिला फेस वॉश सगळं लावून घ्यायचं आहे। आणि फेस वॉश करताना कधी पण अगदी तुम्ही हार्शली नाही फेस स्क्रब करायचा, जेंटलीच करायचं असतं। आणि मेन तर तुम्ही जे टार्गेट एरिया म्हणजे आपले कपाळ झालं किंवा नाकाची जे साईडचे गॅप्स असतात ते झाले, आपले आयब्रोज झाले, आयलिड्स झाले, हे फार इग्नोर करतो आपण कधी कधी। त्यामुळे इकडे पण शक्यतो डॅन्ड्रफ वगैरे बाकी रिॲक्शन्स किंवा इन्फेक्शन्स होऊ शकतात। तर ते आपण पूर्णपणे साफ करून घ्यायचं असतं। फेस वॉश नेहमी तुम्ही 1-2 मिनिटं मसाज करायचा फेसवरती आणि मगच वॉश करायचा। आणि वॉश करायला फक्त तुम्ही थंड पाणीच वापरायचं आहे। जर का तुमची दाढी पण मोठी असेल, फेशियल हेअर असतील, तर त्यात पण नक्कीच नीटपणे क्लीन करा, कारण त्यात पण मग इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात। मी हे वॉश करून येतो। तर आपण थंड पाण्याने फेस वॉश करून घेतला आहे आणि फेस आता आपण वाईप करायला फक्त एक सॉफ्ट टॉवेल किंवा मायक्रोफायबर बोलकर टॉवेल ते वापरायचं सर। कुठलाही तुम्ही हार्श टॉवेल नका वापरू, त्यांनी एक तर आपल्या स्किनवर जाम तुम्हाला ॲक्टिव्ह ॲक्ने असतील तर ते फुटायचे चान्सेस असतात। आणि प्लस जे फ्रिक्शन होतं जर नॉर्मल कॉटन टॉवेलमध्ये तर मग आपल्या स्किनला रिंकल्स आणि लाईन्स पण पडू शकतात। आणि फेस वाईप करताना आपल्याला फक्त डॅब करायचं आहे, असं घासायचं नाही, घसाघस जेंटली डॅब करून आपल्याला फेस क्लीन करून घ्यायचं आणि फेस ड्राय करून घ्यायचं आहे। तर एकदा आपला फेस ड्राय झाला की आपली नेक्स्ट स्टेप येते। नेक्स्ट स्टेप येते जी आहे व्हायटॅमिन सी सिरम। सो बेसिकली हे मॉर्निंग रुटीन असल्यामुळे आपण दिवसा सकाळी व्हायटॅमिन सी सिरम वापरतो। तर व्हायटॅमिन सी सिरम बेसिकली तुम्ही जे सिलेक्ट कराल किंवा चूज कराल ॲक्ने प्रोन किंवा ऑइली स्किनसाठी, तर ते बेसिक एकदम लाईट वेट असलं पाहिजे। फार हेवी सिरम यूज केलं तुम्हाला जास्त ते चिपचिप आणि हेवीनेस येतो। मी बेसिकली डिकन्स्ट्रक्टचं प्रेफर करतो। हे प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाही आहे, माझं स्वतःचं फेवरेट आहे म्हणून वापरतो। त्याची सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर चेक करू शकता। सो सिरम वापरताना आपल्याला ह्याला ड्रॉपर येत नाही, ह्याला पंप येतो बेसिकली। तर आपण असे 3-4 पंप घेतले की बस होतं। आणि हे आपल्याला फक्त असं जेंटली डॅब करायचं आहे। सिरम कधी आपल्याला असं मसाज नसतं करायचं, म्हणजे क्रीम सारखं वगैरे। हे जेंटली डॅब करायचं स्किनमध्ये आणि सगळं प्रेस करायचं। आणि जर का तुमच्या सिरम बॉटलला ड्रॉपर असेल तर कधी पण ड्रॉपर स्किनला टच नाही करायचं, कारण मग आपल्या स्किनचे जे जर्म्स असतात ते ड्रॉपरला लागतात आणि पूर्ण ते सिरममध्ये म्हणजे बेसिकली पूर्ण सिरम कंटॅमिनेट होऊन जातं। तर आपलं सिरम लावून झालंय आता। हे सिरम लावून झाल्यानंतर बेसिक आपण 1-2 मिनिटं थांबतो। म्हणजे कुठला पण तुम्ही स्किन केअर रूटीन काही पण लावाल तर ॲटलीस्ट 2 ह्याच्यामध्ये गॅप 1-2 मिनिटाचा गॅप ठेवायचा 2 प्रोडक्ट्समध्ये बेसिकली। सो थोडं स्किनमध्ये सेटल व्हायला। तर आपलं सिरम लावून झाल्यानंतर आपली तिसरी स्टेप येते ती म्हणजे एक ऑइल फ्री मॉइश्चरायझर। फार वेळा लोक बोलतात की माझी स्किन तर ऑइली आहे, मला फार वेळा लोक बोलतात की माझी स्किन तर ऑइली आहे, मला मॉइश्चरायझरची गरज नाही आहे। पण हे चुकीचं आहे। कुठली पण स्किन टाईप असून मॉइश्चरायझर इज अ मस्ट, कारण हे बेसिकली बॅरियर आपल्या बनवतो स्किन आणि बाहेरच्या स्किन लेअर आणि बाहेरच्या बेसिकली डर्ट आणि
एन्व्हायरमेंटमध्ये. सो मॉइश्चरायझिंग कुठली पण स्किन टाईप असून दे मॉइश्चरायझिंग नमस. आणि जर तुमची स्किन ऑइली आणि ॲक्ने प्रोन आहे तर आपण एक जेल मॉइश्चरायझर किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकतो. त्याची कन्सिस्टन्सी एकदम पाण्यासारखी असते. तर हे बघा मी वापरतो बेसिकली रिक्विल्स ऑइल फ्री मॉइश्चरायझर. त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम म्हणजे थिक नाही आहे किंवा तुम्हाला स्किनवरती हेवी पण वाटणार नाही. आणि आपल्याला मॉइश्चरायझर पण एकदम असं पी साईजच घ्यायचं आहे. अगदीच जास्ती काय मॉइश्चरायझर घ्यायची गरज नसते. आणि मॉइश्चरायझर लावताना पण पूर्ण चेहऱ्यावरचे डॉट्स लावून घ्यायचे डॉट्स. आणि मग आपण त्याला ब्लेंड करणार आहोत. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर ॲटलीस्ट एक मिनिट तरी तुम्ही फेस मसाज केलाच पाहिजे. तर ते ॲब्झॉर्प्शनसाठी चांगलं होतं. आणि फेस मसाजने आपलं फेसचं जे ब्लड सर्क्युलेशन ते पण वाढतं. त्यामुळे आपल्या फेसचे मेजरली जे काही इश्यूज असतील रिंकल्स फाईन लाईन्स वगैरे ते थोडे सेटल होण्यात किंवा त्याचं ॲटलीस्ट विजिबिलिटी कमी होण्यात हेल्प करतो. कधी पण तुम्ही कानांना विसरू नका. कान हे तर म्हणजे कान आणि बेसिकली नेकची बॅक असते तिथे मोस्ट निग्लेक्टेड एरियाज असतात. सो त्याला पण व्यवस्थित मॉइश्चरायझर करणं इम्पॉर्टंट मॉइश्चरायझिंग करणं इम्पॉर्टंट असतं. सो या हे झालं आपलं मॉइश्चरायझर लावून. आता आपण परत 2 मिनिटं थांबू शकतो बिफोर हेडिंग टुवर्ड्स द लास्ट स्टेप विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन. सो आपली जी लास्ट स्टेप आहे तर सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती पण स्किनवरती किती पण महागडे प्रोडक्ट्स काही पण वापरा पण जर तुम्ही ही स्टेप मिस केली तुमचं कुठलाच प्रोडक्ट काम करणार नाही. आणि ती आहे म्हणजे सनस्क्रीन वापरणं. सनस्क्रीन बेसिकली तुम्हाला रोज वापरायचं. तुम्ही घरी असाल बाहेर असाल कुठे पण जात असाल. राजा तुम्ही आता सकाळी घरी आहात आणि दुपारी बाहेर जाणार तुम्ही सकाळी पण सनस्क्रीन लावलं पाहिजे प्लस तुम्ही दुपारी बाहेर घराच्या बाहेर पडण्याआधी पण सनस्क्रीन लावलंच पाहिजे. तर आपण ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी जेल सनस्क्रीन वापरतो. त्याची कन्सिस्टन्सी एकदम पाण्यासारखी असते. तुम्हाला दाखवतो एवढी पाण्याची कन्सिस्टन्सी आहे आणि म्हणजे रनी असते. सो बेसिकली कसं आहे अजिबात हेवी नाही आहे चेहऱ्यावरती. आणि सनस्क्रीन लावताना बेसिकली लोक 3 फिंगर 3 बोटांवर पूर्ण सनस्क्रीन घेतात आणि तसे लावतात. तर मी ते फॉलो करत नाही. मला बेसिकली हे बेटर पडतं की आपण थोडंसं घेतलं आणि चेहऱ्यावरती पूर्ण लावून घेतलं मान इन्फ्युजन. आणि बेसिकली आपण नॉर्मल फक्त ब्लेंड करायचं आहे. सनस्क्रीन आपण जास्ती मसाज नाही करत चेहऱ्यावरती. हे नॉर्मली वरच्यावर ब्लेंड करायचं. आणि कन्सिस्टन्सीची पाण्यासारखी असल्यामुळे हे अजिबातच काय व्हाईट कास्ट वगैरे काहीच सोडत नाही. तुम्हाला लावल्यानं थोडंसं व्हाईट वाटेल पण ते 10 मिनिटांनी वगैरे सेटल होऊन जातं. त्यामुळे बेस्ट सनस्क्रीन आपण लावू शकतो. एक जर मग आता बाहेर जायचं असेल तर तुम्ही त्या 15-20 मिनिट्स किंवा मॅक्स अर्धा तास टाईम असेल हाफ ॲन आवर आधी तुम्ही सनस्क्रीन लावा म्हणजे स्किन सेटल होऊन जातं आणि मला व्हाईट पॅच दिसत. आणि मेक शुअर बघा तुम्ही सनस्क्रीन तुम्ही दाढी असेल तर सनस्क्रीन तुम्ही नीट ब्लेंड करताय. त्या दाढीमध्ये कसं थोडी पण स्टबल असेल त्यात त्याचे व्हाईट पॅच दिसतात. सो या दिस इज द थिंग. सनस्क्रीनची लिंक पण मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे. मी बेसिकली वापरतो हे डिकन्स्ट्रक्ट ब्राईटनिंग सनस्क्रीन आहे. त्यात SPF 50 आहे आणि PA4+ आहे. तर सनस्क्रीन कुठलं पण वापरा तुम्हाला बेसिकली SPF 50 असलंच पाहिजे आणि PA+ म्हणजे PA4++++ म्हणजे PA4 टाइम्स प्लस असले पाहिजेत. आणि जर तुम्हाला वॉटर आणि स्वेट प्रूफ सनस्क्रीन मिळालं तर बेस्ट आहे. हे तर दोन्ही आहे म्हणजे वॉटरप्रूफ पण आहे सनस्क्रीन आणि स्वेट प्रूफ पण आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन दिली आहे. आणि हे पण कुठलंच प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाही आहे. आणि लास्टली आपल्याला एक SPF लिप बाम वापरायचं आहे. लिप्सची काळजी घेणे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर जास्ती नाही थोडंसं घ्यायचं फक्त लिप बाम. अँड डन. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ डेली रुटीन फॉर ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किन. सगळे जे मी प्रोडक्ट्स वापरलेत सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक केलेले आहेत आणि यातला कुठलाही प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाही आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मला इन्स्टाला पण फॉलो करा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी राहा. ओके, बाय.